कालच्या मैदानात जे काही घडलं त्याने प्रत्येक बैलगाडा प्रेमीचं मन हलवून टाकलं. बकासूर आणि मल्हार या जोडीने नेहमीप्रमाणे जबरदस्त कामगिरी केली ही सगळ्यांची अपेक्षा होती, पण अचानक झालेल्या गाडी फॉलमुळे सगळ्यांना धक्का बसला. विशेष म्हणजे या घटनेनंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या होत्या आणि भावनिक होत्या. काही नेते असं म्हटलं की बुद्धीपेक्षा नजर जास्त वाईट असते. आज ते दिसून आलं. तर काही जण अजूनही विश्वास ठेवायला तयार नाहीत की बकासूर सारख्या जोडीची गाडी अशी फॉल होऊ शकते. अनेक चाहत्यांनी ही गोष्ट वारंवार सांगितली की नजर लागली. काहींनी तर स्पष्टपणे सांगितलं की आधी वाटायचं लिंबू वगैरे नसतं, पण आता वाटतं की लोक चांगल्या गाड्या पडाव्यात म्हणून काहीही करतात. हे फक्त अंधश्रद्धा नाही तर खरोखर काहीतरी घडलं. हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहे. काही जण म्हणतात की स्पीड खूप जास्त होता त्यामुळे नियंत्रण सुटलं, तर काही जण मैदानाच्या परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित करतात. पण खरे काय आहे हे अजूनही स्पष्ट नाही, त्यामुळे चर्चा अजून वाढत चालली आहे. या घटनेनंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. बकासूर हा फक्त बैल नाही, तो लोकांच्या भावना आणि अनेकांच्या त्याला देव मानला आहे. काही चाहत्यांनी तर विनंती केली की यूट्यूबवर पायरा सांगू नका कारण लोकांनी नजर वाईट असते. काही जण पुढे भावनिक झाले आणि म्हटले की आमचा देव मैदानात नसल्यामुळे आम्ही लय बघत नाही. ही भावना दाखवते की बकासूरला लोकांवर किती खोल प्रभाव आहे. यामध्ये नाना यांच्याबद्दलही मोठी चिंता व्यक्त करण्यात आली. अनेकांनी विचारलं की त्यांची तब्येत कशी आहे, त्यांना काही लागलं का. काहींनी तर थेट विनंती केली की गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या जेणेकरून चाहत्यांचं समाधान मिळेल. ही भावना आणि प्रत्येक प्रेम दाखवते की खेळ हा फक्त स्पर्धा नाही, लोकांच्या भावनेशी जोडलेला आहे. काही चाहत्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. त्यांनी सांगितलं की आज नशीब हरलं नाही तर A1 जोडी आहे, म्हणजेच पराभव झाला तरी लोकांचा विश्वास अजूनही कायम आहे. काहींनी तर असंही म्हटलं की ज्याने काही केलं असेल त्याची गाडी पुढे जिंकणार नाही, म्हणजेच लोकांचा विश्वास न्यायावर अजून आहे. मित्रांनो, हा सगळ्या घटनेतून एक मोठा संदेश मिळतो. यश आणि अपयश हा खेळाचा भाग आहे, पण लोकांचं प्रेम विश्वास कायम राहतात. बकासूरने आजवर जे काही मिळवलं ते कोणीही काढू शकत नाही. तो आजही राजा आहे आणि कायम राहणार. पराभव हा शेवट नसतो, तो पुढच्या विजयाची सुरुवात असतो. आता सगळ्यांची नजर पुढच्या शर्यतीकडे वळाली. बकासूर पुन्हा एकदा मैदानात उतरेल का, पुन्हा एकदा विजय मिळवेल का याची उत्सुकता सगळ्यांना आहे. पण एक गोष्ट नक्की, खरे चाहते असतात जे विजयात नाही तर पराभवतही सोबत राहतात. तुम्हाला काय वाटतं, खरंच नजर लागली असेल का की हे फक्त एक अपघात होता? बकासूर पुन्हा जोरदार कमबॅक करेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक बैलगाडा प्रेमींपर्यंत पोहोचूया. भेटूया पुढच्या अपडेट्ससह. जय शिवराय, जय महाराष्ट्र.